विवाह सोहळ्यातील अतिशय सुंदर एक विधी आहे सप्तपदी कन्यादान. कन्यादानामध्ये असं म्हणतात की कन्यादानाच्या माध्यमातून कन्येचं दान वधू पिता करत असतो. पण हे दान फक्त कन्येचं नसून हे दान असतं कन्येला दिलेल्या संस्कारांचं, संस्कृतीचं आणि परंपरेचं. कन्येवरती केलेले अनेक विविध संस्कार हे कन्यादानाच्या माध्यमातून वराला दिले जातात. म्हणूनच कन्यादानाची सुंदर संकल्पना वेदांमध्ये लिहून ठेवलेली आहे. वधू ज्यावेळेस वराच्या घरी पदार्पण करत असते त्यावेळेस फक्त वधू पदार्पण करत नाही, तर तिच्या रूपाने साक्षात लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा या पदार्पण करत असतात. सप्तपदींची पावलं चालून 7 वचनं घेता जन्मासाठी एकत्र बांधले जाणारे चिरंजीव ऋषिकेश आणि चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी तृप्ती या नव दाम्पत्याचं नवजीवनात पदार्पण होत आहे. हे पदार्पण होत असताना एकमेकांच्या सोबत घेतलेली 7 वचनं विश्वासाने पार पाडत आज हा कौटुंबिक सोहळा इथे साजरा होतोय. माळवे परिवार आणि खाडे परिवाराचं पूर्वजन्मीचं असणारं पुण्य आज या लग्न मंडपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच विवाह म्हणजे हा सोहळा आहे नात्यांचा, प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा. म्हणूनच हे सुंदर ऋणानुबंध नव्याने बांधले जातील, नवीन नाती निर्माण होतील. या ठिकाणी हे नात्यांचं असणारं बंधन देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने 7 फेऱ्यांमध्ये बांधलं जाईल. म्हणूनच विवाह सोहळ्याला हा सोहळा आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा असं म्हटलं जातं.